नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 13 आणि 14 तारखेला कोर्स आहे. ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे. शनिवार आणि रविवार, सेकंड सॅटरडे आणि संडे, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा 6 तास शनिवारी, 6 तास रविवारी फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आता आपण व्हिडिओकडे वळूया. आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या कमोडिटी क्षेत्रामध्ये तेजी होती, म्हणजे त्या क्षेत्रातल्या शेअरमध्ये तेजी होती. त्याच्यामध्ये तांदूळ, चहा आणि ऑटो या 3 क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश होता. चहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर चहाच्या किमती या 20% वाढल्या आहेत. आणि चहाच्या किमती म्हणजे चहाचा लिलाव होत असतो, तर लिलावामध्ये किती भाव मिळतो त्याच्यावर अवलंबून असतं. तर लिलावामध्ये 20% चढाभाव मिळाला, त्यामुळे आज चहाचे शेअर तेजीत होते. चहाचे शेअर नेहमी प्रचारात नसतात, तर त्याच्यामध्ये BBTC म्हणजे बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन, धनसिरी टी, जयश्री टी, टाटा टी, मॅक्लाइड रसेल हे सगळे शेअर वर होते किंवा तेजीत होते. त्याचप्रमाणे तांदूळाच्या बाबतीत जी बासमती तांदळाची निर्यात केली जाते, त्या निर्यातीच्या बाबतीत सरकार निर्यात ड्युटीमध्ये कपात करण्याची शक्यता आहे असं बोललं जातं. कारण तांदळाचं उत्पादन चांगलं येण्याची शक्यता पण आहे आणि सरकारकडे तांदूळाचा साठा पण आहे. म्हणजे भारतातल्या लोकांना पुरून जो उरेल तो साठा निर्यात करण्यासाठी सरकार परवानगी देण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आज कोहिनूर फूड, LT फूड, चमनलाल सेठिया, KRBL यासारखे शेअर तेजीत होते. म्हणजे KRBL तर 20 ते 25 रुपये तेजीत होता. त्याचप्रमाणे ऑटो सेक्टरमधले शेअर तेजीत होते, कारण उत्तर प्रदेश सरकारने मारुतीच्या ज्या हायब्रिड कार आहेत, त्या हायब्रिड कारची जी रजिस्ट्रेशन चार्जेस लागतात ते चार्जेस 100% सूट दिली त्याच्यावर. म्हणजे आता रजिस्ट्रेशन चार्जेस उत्तर प्रदेशात लागणार नाहीत. त्यामुळे 3.5 लाख रुपयाचा फायदा ग्राहकांचा होऊ शकतो. म्हणून आज 600 ते 700 रुपयाच्या आसपास मारुतीचा शेअर वाढला होता. त्याचप्रमाणे मारुतीने 6 वर्ष जुनी कार असेल तर 3 वर्ष आणि 1 लाख किलोमीटर एवढी वॉरंटी वाढवली. पूर्वीपेक्षा ही वॉरंटी वाढवली, म्हणूनही मारुतीच्या शेअरमध्ये तेजी होती. आणि त्याचप्रमाणे सगळी राज्यसुद्धा अशी रजिस्ट्रेशन चार्जेस कमी करण्याची शक्यता आहे. ते मात्र पाहावं लागेल काय होत आहे, त्याच्याप्रमाणे कळेल. आज विमा कंपन्यांचे सुद्धा चांगले अपडेट्स होते आणि त्याच्याप्रमाणे ते शेअर पण तेजीत होते. ICICI लोंबार्डचा जो प्रीमियम आहे तो 15.9% वाढला.
न्यू इंडिया ॲश्युरन्सचा प्रीमियम 3.8% वाढला. बजाज फिनसर्वचा प्रीमियम 7.7% वाढला. त्यामुळं हे सुद्धा शेअर आजच्या मार्केटमध्ये तेजीत होते. श्याम मेटॅलिक्सचे अपडेट्स आले. त्यांचं स्टेनलेस स्टील व्हॉल्यूम 100% वाढलं. म्हणजेच आणि ॲल्युमिनियम फॉईलचं व्हॉल्यूम मात्र 6.3% कमी झालं. जे स्टेनलेस स्टीलचं व्हॉल्यूम 100% वाढलं होतं ते 7,015 टन एवढं झालं. तर ॲल्युमिनियम फॉईलचं उत्पादन 1,176 टन एवढं झालं. कल्पतरू पॉवर हिने NCDद्वारा 1,600 कोटी रुपये उभे करणार असं सांगितलं. लार्सन अँड टुब्रोला 1,000 कोटी ते 2,500 कोटी दरम्यानची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर हिंदुस्तान शिपयार्डकडून मिळाली आहे आणि ते फ्लीट बांधण्यासाठी ही ऑर्डर मिळाली आहे. त्याचप्रमाणे रिटेल सेल्स सेम स्टोअर सेल्स ग्रोथ ही सॅनकोची 4% झाली आहे. GM ब्रिव्हरीजचा रिझल्ट चांगला आला आहे. त्यांचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे आणि मार्जिनसुद्धा वाढलं आहे. RPP इन्फ्रा याला 311 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. वेदांता ही 15 महिने मुदतीचे बॉन्ड्स इश्यू करणार आहे. इन्फीबीम डिजिटलमधला उरलेला 26% स्टेक खरेदी करणार आहे. मेट्रोपॉलिसने सांगितलं आज 2 कंपन्या डेट फ्री झाल्या अशी पण बातमी होती. एक मेट्रोपॉलिस डेट फ्री झाली आणि दुसरी रेमंड ही पण डेट फ्री झाली. म्हणजे कर्ज त्यांच्यावरचं पूर्ण गेलं, शून्य झालं. मेट्रोपॉलिस चे कॅश रिझर्व्स 1.46 बिलियन एवढे झाले. रुलका इलेक्ट्रिकल्स यांना 2.7 कोटींची ऑर्डर मिळाली. टॉरेंट पॉवर, ARS स्टील आणि अलॉईज इंटरनॅशनल हे आणि टॉरेंट पॉवर असे दोघं मिळून सोलर पॉवर जनरेटिंग प्रोजेक्ट सेटअप करणार आहेत. K&R रेल इंजिनिअरिंग यांनी दक्षिण कोरियामधल्या युनेको यांच्याबरोबर कंपोजिट प्लांट लावण्यासाठी MOU केला आहे. म्हणजे मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टँडिंग. आयनॉक्स विंडला विंड टर्बाईन जनरेटरसाठी गुजरात आणि राजस्थानकडून ऑर्डर मिळाली. रेट गेन, मलेशिया एअरलाइन्सनी AI पॉवर्ड रेट इंटेलिजन्ससाठी पुष्कळ वर्षांसाठी म्हणजे मल्टी इयर पार्टनरशिप रेट गेन बरोबर केली. सेंचुरी टेक्सटाईल ही 100 कोटी रुपये एवढा फंड उभा करणार आहे. CESC यांनी त्यांचे टॅरिफ रेट 5.7% वाढवले. कृष्णा मेडिकल किंवा किम्स कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांनी
IMS या युरोपच्या कंपनीबरोबर कॅलासानी हॉस्पिटलमध्ये 100% स्टेक 75 कोटीला घेणार असं सांगितलं. इन्फोसिसला अलार्मकडून, युरोपियन कंपनी आहे ही, अलार्मकडून 5 वर्षांसाठी ऑर्डर मिळाली. आज बॅटरीच्या किमतीसुद्धा एक्साईड आणि अमर राजा यांनी वाढवल्या. त्यामुळे हेही दोन्ही शेअर तेजीत होते. या बॅटरीच्या किमती 3% वाढवण्यात आल्या. अडाणी एनर्जीकडून डायमंड पॉवरला 900 कोटींची ऑर्डर मिळाली. RS सॉफ्टवेअर यांचा रिझल्ट लागला. त्यांचं प्रॉफिट कमी झालं, उत्पन्न वाढलं, मार्जिनही वाढलं. RS सॉफ्टवेअरनी 5 रुपये डिव्हिडंड दिला. रेमंडनी डेट फ्री झालो असं सांगितलं. त्यांनी FMCG व्यवसाय विकून टाकल्यामुळे या व्यवसायातून जे पैसे आले ते कर्ज फेडण्यासाठी वापरले. त्यामुळे रेमंड ही कंपनी डेट फ्री झाली आणि मेट्रोपॉलिससुद्धा ही डेट फ्री झाली. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे शेअरसुद्धा आज तेजीत होते. म्हणजे तुम्हाला जर मार्केट करायचं असेल, चहाचे भाव वाढले तर तुम्हाला चहाचे शेअर माहीत पाहिजेत, म्हणजे तुम्हाला पटकन ट्रेड घेता येईल, नाहीतर घेता येणार नाही. तसेच तांदळाचे शेअर माहीत पाहिजेत, तागाचे शेअर माहीत पाहिजेत. त्यामुळे तुम्ही त्या शेअरसाठी एक लिस्ट करून ठेवा, म्हणजे दरवेळेला अशी बातमी आली की तुम्हाला ट्रेड नक्की घेता येईल. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओत होईल. नमस्ते.